काही काही नातेवाईक काही काही इथला वायात राहतस, नवं नवं लग्न होईल ज्या जोडपा राहतस त्या फिरायला गेत का त्याचा मागे पैतोस आमले पडले चला नाही लई गे का तसं फुगी भटतं डेडेर ना मायक तुम्ही अर्धा वय ना डफळा डफळे तुम्ही लाजा नाही वाटतेस का? ते नवं जोडप आहे त्यास ना बरोबर त्यास ना वय ना ज्या जोडप आहे त्यासले वाट लावून पाहिजे ना. आणि घरमा दाती नको म्हणीस त्या तुमले लई पण जातस पण जवळ त्या बिचारा रोमॅन्टिक फोटो काढतस किंवा हात धरीसन जरी चालणार लाजा वाटण्यात का त्यासले इथला जण होतात संगीत त्यासना समोर ही हा हा करीत हात धरीत कसा पण फोटो काढेत. मग कोण काढेल? मग तुम्ही काढशात तसा फोटो. पहिली बात तर तुम्हाला काम नाही होतं जावानं त्यास ना बरोबर घ्यात आखू मग काड्या करत या कामनासाठी घेतात तुम्ही. लाज नाही वाटस का? आणि त्या नवं जोड कोठे फिरीन फार फार उंच टेकड्या टुकड्यासवर तरी तुमले नाही लई घे का तुमले खाले सोड घे का त्या पण आखो फुगी बटा ना. हा आणि काही तर इथला निर्लज्ज राहतच त्या म्हणजे नवजोडपण हनीमून म्हणा नवजोडपण का जुनं जोडपण सम अर्धा वयवालाच नाही इंदला दुल्लाच नाही असं जाओच नाही. पहिली बात तर या मॅनर्स एकदम खराब येतच. तर जरासं समायचं राहा आपली इज्जत. पण काही आपण नंदा जातीस ज्या फ्रँक आहेत त्यासनी गोष्ट वेगळी आहे पण तो भाऊ ती आपली भाऊजाईन बरोबर मिक्स होईन का? ती बहीण ना देखत तिथले तर मॅन डोकं पाहिजे की नाही. निताती उठो जवळ देखो तवय जावांसाठी मला तर असा जीव करस ना असा नातेवाईक असले ना तर शिता खाईवरतून ढकली देऊ काही काम ना नाही. तुम्ही लढायला लावांसाठी येतच तुम्ही लग्नेस मा तुमले कोण चांगलं देखावच नाही काही असना घर दाती घुशीन फुटावीन आणि लाईसन पै जात साखो घर.